नमस्कार मंडळी. आज आपण निरंजन घाटे यांच्याशी गप्पा या कार्यक्रमाच्या 8व्या भागात भेटतोय. आजचा विषय आहे महासागराचा जन्म. पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण 71% आहे. त्यात समुद्र, महासागर, नद्या, खाडी, तलाव आहेत. नद्यांचे उगम आपल्याला माहित असतात, पण महासागराचा उगम? पृथ्वीवर पाणी आहे म्हणून आपण आहोत, पण पृथ्वी ही पृथ्वी होताना त्या तप्त शिलारसाने धगधगणाऱ्या त्या पृथ्वीवर पाणी निर्माण कसं झालं असेल? त्यात एवढे मोठे जलाशय कसे निर्माण झाले असतील? त्या ढगीत पाण्याचा अंश कसा निर्माण झाला असेल? हे आणि असे खूप प्रश्न आपल्याला पडतात. आता इथिओपियामध्ये जमिनीला पडलेली 60 किलोमीटर लांबीची भेग वाढत जाते. ती आफ्रिका खंडाला दुभागून आणखी एक खंड आणि महासागर जन्माला घालणार का? असंच काय काय घडलं असेल महासागर जन्माला येताना? खूप कुतूहल वाटतंय ना? मग आपण या भूगोलातील महासागराचा इतिहास ऐकूया घाटे सरांकडून. घाटे सर. नमस्कार. महासागराचा जन्म हा विषय तसा खूप आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा पृथ्वी खूप तापलेली होती आणि त्यात पाणी असणे शक्य नव्हतं. तर त्यासाठी आपल्याला खरं म्हणजे जेव्हा विश्वाची उत्पत्ती झाली तिथपासून बघायला लागेल तर विश्वाची उत्पत्ती एका मोठ्या बृहस्फोटात झाली. आणि इथे एक सांगायचं म्हणजे मध्ये एकदा एका विद्वान गृहस्थांनी एका लेखात तेव्हा खूप मोठा आवाज झाला आणि त्याचा ओम असा ध्वनी निघाला. त्या काळात विश्व पोकळी होती आणि ध्वनी लहरींना प्रसारण व्हायला माध्यम लागते, त्यामुळे तेव्हा काय आवाज वगैरे झाला असेल असं मला वाटत. त्यानंतर हळूहळू हळूहळू त्यावेळेस जे वेगवेगळे कण पसरले ते हळूहळू एकत्र येऊन त्याच्यापासनं आपल्या आकाशगंगेत वेगवेगळे तारे वगैरे तयार झाले. त्यातला एक तारा म्हणजे आपला सूर्य, तो सगळा मध्यम प्रतीचा तारा आहे. आणि त्या सूर्याच्या भोवती सूर्य ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला तो स्वतःभोवती जोरात फिरत असलेला हायड्रोजनचा गोळा असल्यामुळं त्याच्यात गुरुत्वाकर्षण निर्माण झालं. आता हायड्रोजन आयनिक स्वरूपात असतो, म्हणजे त्याचे अणू नसतं, पण त्याच्या भोवती गुरुत्वाकर्षण निर्माण झाल्यामुळे त्या विश्वाचे जे काही ज्याला सेलेशियल बॉडीज म्हणजे मराठीत अवकाशी पिंड म्हणतात, तर त्या ज्या वस्तू होत्या ज्या सगळ्या इकडे तिकडं जे कण होते ते एकत्र येत 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 त्यांचे बरेचसे गोळे व्हायला लागले. आता गोळे म्हटलं की आपल्याला गोलाकार समोर येतो म्हणून पिंड हा शब्द वापरतो. कारण काही पिंड जे होते त्यांचे आकार ओबडधोबड, कशी लांबट, रुंदी आहे पण लांबी नाही, लांबी आहे पण रुंदी नाही, अशा तऱ्हेचे होते. आणि त्यातले काही एकत्र आले आणि ते सूर्याभोवती फिरायला लागले. हळूहळू त्या फिरण्यामुळे त्यांना गोलाकार प्राप्त झाला. त्यातला पृथ्वी हा एक आपला ग्रह. सूर्याभोवती असे 9 ग्रह तयार झाले. आता त्यात प्लुटोला मध्ये त्याचा ग्रह म्हणून त्याचा कॅन्सल केला होता, आता परत त्याचा ग्रह म्हणून मान्यता मिळाली. त्याचा प्लुटोला काय फरक पडत नाही, पण आपल्याकडचे वैज्ञानिक असे अनेक उद्योग करत असतात, त्यातला तो एक. आणि प्लुटोच्या पलीकडे एक ग्रह आहे असंही आता म्हणतात. पण हे जे ग्रह निर्माण झाले ते खूप तापलेले होते, त्यामुळे त्याच्यावर पाणी असणे शक्य नव्हतं. साधारणपणे 4-4.5 अब्ज वर्षापूर्वी. आता इथे पुन्हा एकदा सांगतो की बिलियन म्हणजे 100 मिलियन हे अमेरिकन प्रमाण इथे गृहीत धरलेलं आहे. ब्रिटिश प्रमाणानुसार बिलियन म्हणजे 1000 मिलियन, तसं नाही.
मिलियन म्हणजे 10 लाख. तर ह्या अमेरिकन 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीचा गोळा तयार झाला. तो स्वतःभोवती फिरत होता, खूप तापलेला होता. तो सूर्याकडे जायचा, कधी लांब जायचा, असं करता करता हळूहळू तो थंड झाला. साधारणपणे त्याला 3 अब्ज वर्ष त्याला काही वर्ष लागली आणि 4.25 अब्ज वर्षापूर्वी म्हणजे 250 कोटी वर्ष झाल्यावर तो स्वतःभोवती फिरत फिरत बऱ्यापैकी थंड झाला आणि त्याच्यावर वातावरण निर्माण झालं. आता ते इतक्या तापमानाला त्याच्यात पाण्याचे रेणू असतील हे संभवत नाही असं बहुतेक शास्त्रज्ञ म्हणतात. तर त्यावेळेचं वातावरण काय होतं तर ते कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचं होतं आणि त्याचं पृथ्वीभोवती एक आवरण तयार झालं. आणि त्यावेळेला बरेच हे जे पिंड होते ते इकडे तिकडे हिंडत होते आणि ते कधी गुरुच्या कक्षेत आले की तिथून काही जण गुरुच्या वातावरणावर आपटायचे आणि वेगवेगळ्या ग्रहांवर जायचे. काही मंगळावर जायचे, काही पृथ्वीवर यायचे आणि ते जे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन आहे त्याचं कवच भेदून पृथ्वीवरून आपटायचे. सुरुवातीला शास्त्रज्ञांना असं वाटत होतं की हे जे पिंड आहेत त्यातनं ते पाणी आलं. पण आता पृथ्वीवर ज्या वेगवेगळ्या उल्का सापडतात त्याचे 2 प्रकार आहेत, कार्बनी आणि अकार्बनी. आणि त्यातल्या कार्बनी उल्का आहेत त्या सजीवांना निर्मितीला आवश्यक असे घटक असतात. आणि अकार्बनी उल्कात सुद्धा 2-3 प्रकार आहेत. त्यातली एक म्हणजे लोह उल्का, त्या लोखंडाच्या असतात, त्याच्यात काही इतर धातू असतात आणि त्या पृथ्वीवरून आपटतात. त्याच्यात काही पाणी असणं शक्य नाही. दुसऱ्या ज्या खडकी उल्का किंवा पाषाण उल्का असतात त्या सुद्धा सापडलेल्या आहेत. अंटार्क्टिकात त्या अगदी 4 अब्ज वर्षापूर्वीच्या वगैरे उल्का सापडल्या आहेत. आता परवा इथिओपियात एक उल्का सापडली तर ती तर आपल्या विश्वाच्या जन्माच्या आधीची, पण त्याच्यात पाण्याचा कुठे अंश सापडलेला नाही. त्यामुळे उल्कांनी पृथ्वीवर पाणी आलं असेल आणि त्याचे महासागर तयार झाले असतील ही शक्यता आता जवळजवळ नाकारली जाते. असेल तर अगदी किंचित थोडं पाणी असेल की त्याची वाफ होऊन परत त्या मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडच्या आवरणात मिसळली असेल. पण आपण आता अलीकडे हवामान बदल वगैरे शब्द ऐकतो. तर त्या पृथ्वीभोवती कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचं जे कवच होतं त्यामुळे पृथ्वीवर ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा हरितगृह परिणाम किंवा काचघर परिणाम असं म्हणतात तो निर्माण झाला. त्यामुळे बाहेरनं जर समजा काही आलं तर त्यातनं ते त्या आवरणाला भेदून जाऊ शकत नाही. मग हे पाणी आलं कुठनं तर आपल्या सूर्याभोवती एक कंकण आहे, त्याला ऊर्टचा ढग असं म्हणतात, OORT, ऊर्ट. तर तो जो म्हणजे तो एका ऊर्ट नावाच्या शास्त्रज्ञांनी डच शास्त्रज्ञांनी शोधून काढला म्हणून त्याला ऊर्टचा ढग म्हणतात. तर त्यातनं तिथे बरेचसे हिमखंड होते आणि ते सूर्याच्या म्हणजे तिथे बाहेरनं जर काही येऊन आपटलं तर काही सूर्याकडे ढकलले जायचे, काही पलीकडे जायचे. तर ढकलले जायचे ते सूर्याच्या दिशेने यायला लागायचे आणि येता येता ते कधी गुरुवर जाऊन आपट, कधी नेपच्यूनवर जाऊन आपट, असं करत करत त्यातले बरेचसे पृथ्वीवर येऊन आपटायचे. कारण पृथ्वी तशी सूर्याच्या जवळ आहे आणि त्यांच्या मार्गात यायची आणि ती त्याच्यावर आपटली. त्याच्या ते धूमकेतू असायचे ते बरेचदा पाण्यात म्हणजे बर्फाचे असायचे आणि सूर्याच्या उष्णतेमुळे त्यांची वाफ व्हायची आणि ते कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनला भेदून
पृथ्वीवर येऊन आपटले की त्यातनं पृथ्वीवर पाणी यायचं. आता या पाण्याची लगेच वाफ व्हायची आणि ती परत आकाशात जायची. आकाशात गेली की तिथे काय व्हायचं, क्लोराल हायड्रेट आणि म्हणजे मिथेनचं हायड्रॉक्साईड आणि कार्बनिक ऍसिड H2CO3 हे तयार व्हायचे आणि ते परत पृथ्वीवर यायचं. ह्या काळात आपण बघतो की जसे कुठलाही गरम पदार्थ असो, म्हणजे अगदी तुम्ही जर एखादा पूर्वी ते लोखंडी आवे जागोजाग असायचे नाल वगैरे तयार करणारे लोकांकडे, किंवा तुम्ही जर एखाद्या लोह निर्मितीच्या कारखान्यात गेलात तर तो जो लोखंडाचा रस असतो त्याच्यावर सुद्धा एक प्रकारचे तो थंड व्हायला लागला की वरच्या बाजूला साईसारखा पदार्थ तयार होतो. म्हणजे ती लोखंडाची साय असते, बऱ्यापैकी गरम असते. तर किंवा पृथ्वीवर ज्या वेळेला ज्वालामुखीचे उद्रेक होतात तेव्हा त्या लाव्हावर सुद्धा तयार होते, ती घट्ट होते आणि त्याच्या खालनं बोगदे तयार होतात. तर तरी पृथ्वी थंड व्हायला लागली तसतसे त्या शिलारसाच्या वरती ती साय तयार झाली आणि ती साय आता आपण ज्याला उत्तर ध्रुव म्हणतो त्या बाजूला एकत्र होती. आणि कारण त्यावेळेला तो उत्तर ध्रुवाचा भाग सूर्याच्या दिशेने रोखलेला होता. त्यावेळेला दक्षिण ध्रुवाचा भाग सूर्याच्या दिशेने रोखलेला होता आणि हा भाग सूर्याच्या पासून दूर होता. तर त्यामुळे ती त्यातल्या त्यात सूर्यापासून दूर असलेल्या भागात तयार झाली आणि त्याला आद्य भूखंड म्हणजे पॅन्जिया असं म्हणतात. पॅन्जिया म्हणजे पॅन म्हणजे सर्व आणि जिया म्हणजे भूमी. तर त्या पॅन्जियाचे बरेच दिवस होते ते तुकडे एकत्र होते आणि पृथ्वीवर बाकीचे जे जड धातू होते ते पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने जायचे आणि तिथे निकेल आणि आयर्न म्हणजे त्याला नाईफ असं म्हणतात NiF, तर तिथे निकेल आणि आयर्नचं एक केंद्र तयार झालं बऱ्यापैकी मोठे. म्हणजे पृथ्वीचा व्यासच 12,800 किलोमीटरचा आहे आणि हे केंद्र सुद्धा जवळजवळ केंद्राचा भाग 6,000 ते 7,000 किलोमीटरचा आहे व्यासाचा. तर ते केंद्र तयार झालं आणि ते जोरजोरात फिरत होतं. तर वरच्या पृथ्वीच्या फिरण्याचा वेग आणि त्या केंद्राचा वेग तो निर्माण झाला आणि त्यामुळे पृथ्वी आणखीन काही गोष्टी आकर्षित करून घेऊ लागली. त्याचा सूर्याशी संबंध. हे जे आकर्षण निर्माण झालं ते वेळोवेळी बरेच धूमकेतू येऊन पृथ्वीवर आपटत गेले आणि ते पृथ्वीवर आले की ते एकत्र व्हायचे. पृथ्वीला जिथे खास खेळ गेले म्हणजे वरती बाकी सगळी हळू पृथ्वीवर जो पाऊस तो आम्ल पर्जन्य होता, म्हणजे H2CO3 आणि क्लोराल हायड्रेट. तर त्यामुळे ते खडक झिजायला लागले. त्या समुद्रात मिसळला. दरम्यान काय झालं, त्याला मधनं मधनं उकळ्या फुटायच्या. तशा काही उकळ्या त्या पॅन्जियाच्या खाली आल्या आणि त्यामुळे पॅन्जियाचं विभाजन होऊन त्याचे वेगवेगळे तुकडे वेगवेगळ्या दिशेने पसरले. आणि ही प्रक्रिया असंख्य वेळा झाली. त्याला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट म्हणतात. ती पहिली जी होती ती सर्वात पहिली तक्त्यांचं सरकणं होतं. असं करत 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 जी मधली जागा होती ती त्या पाण्याने भरत होती आणि ह्या
आधीच्या आम्ल पर्जन्यामुळे खडकांची झिजून त्यातले क्षार त्या पाण्यात मिसळून हळूहळू ते पाणी खारट व्हायला लागलं. एवढ्यात काय झालं की तुम्ही जर पृथ्वीचा नकाशा म्हणजे आता उपग्रही प्रतिमा येतात त्या जर बघितल्या तर एखादा उपग्रह ज्या वेळेला पॅसिफिकवर असतो त्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला पृथ्वीवर फार थोडी जमीन आहे असं वाटेल आणि संपूर्ण त्या चित्रात फक्त निळाशार समुद्र दिसेल. तर तो कसा झाला तर पृथ्वीवर एक प्रचंड मोठी उल्का आदळली किंवा पृथ्वीला घासून गेली आणि तिने पृथ्वीचा एक मोठा तुकडा काढला आणि तो अवकाशात ढकलला. तो पृथ्वीभोवती फिरायला लागला. तो अगदीच म्हणजे पृथ्वीच्या मानाने तो किरकोळच होता आणि त्याला आपण आता चंद्र म्हणतो. तो हळूहळू पृथ्वीपासून लांब जायला लागला. त्याच्यामुळे मग या पाण्याला भरती यायला लागली आणि असं करत करत बरेचसे महासागर वेळोवेळी त्यांची जागा बदलत होते कारण त्याच्यामध्ये भूखंड घुसली की युरेशिया नावाचं एक भूखंड होतं. मग त्याला चिकटून उत्तर अमेरिका होती. त्याच्या खाली दक्षिणेला आफ्रिकेचा उत्तर भाग होता आणि इकडे युरेशियात काही म्हणजे पठारी भाग होता. असं करता करता एक दिवस एक साधारणपणे 12 कोटी वर्षापूर्वी पुन्हा पृथ्वीवर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट सुरू झाली. आता ही किती कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आहे कळायला मार्ग नाही तसा. हे अजून प्रत्येक त्या शास्त्रज्ञांच्यात बरेच मतभेद असतात वेळोवेळी. पण याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे साधारणपणे 23 कोटी वर्षापूर्वी जवळजवळ 20 लाख वर्ष सतत पृथ्वीवर पाऊस पडत होता. म्हणजे तो इतका पाऊस होता आणि हा पाऊस हे एक महत्वाचं म्हणजे ज्याला जलचक्र म्हणतात त्यातलं महत्वाचं भाग आहे आणि त्याला एनर्जी इंजिन असं सुद्धा म्हणतात कारण सूर्याच्या उष्णतेने सागराची वाफ हे आपण शाळेत शिकतो. म्हणजे ही परत सांगायची गरज नाही पण तरी सांगतो की पृथ्वीचे समुद्राच्या पाण्याची वाफ होते मग ते वरती जातं मग ते त्याचे ढग होतात मग ते परत खाली पडतं. पण 12 कोटी वर्षापूर्वी काय झालं हे सगळे पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका केंद्रस्थानी ठेवून भूखंड तुटायला लागले. वरती युरेशियाचा खंड होता आणि खाली दक्षिण आफ्रिकेच्या भोवती बराच भूभाग होता आणि त्यावेळेला युरेशियातनं एक मोठा तुकडा निसटला आणि तो पश्चिमेकडे सरकत सरकत गेला ते उत्तर अमेरिकन खंड. दक्षिणेकडे आफ्रिकेच्या पश्चिम भागातनं एक तुकडा सरकत गेला तो म्हणजे दक्षिण अमेरिकन खंड आणि त्यावेळेला मध्ये दोन अमेरिकेच्या मध्ये काही मध्ये मोठी पोकळीच होती. त्यात काही त्यांना जोडणारा कुठला भाग त्यावेळेला नव्हता तो नंतर तयार झाला आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया सरकत म्हणजे ईशान्येच्या दिशेने सरकत सरकत विषुववृत्तावर आले आणि भारत उत्तरेकडे सरकला आणि ऑस्ट्रेलिया वायव्येकडे सरकले. आता हेच करताना पृथ्वीवर पर्वत तयार झाले आणि महासागरांची रचनाही थोडीफार बदलली आणि त्यामुळे मोसमी पावसाला सुरुवात झाली. पूर्वी काय व्हायचं केव्हाही पाऊस यायचा केव्हाही कुठेही पडायचा त्याला अडवणार कोणी नसायचं. पण जसजसे आल्प्स आणि हिमालय तयार होऊ लागले तसं आफ्रिकेत युरोपात तिकडे अमेरिकेत मोसमी पाऊस तयार झाले. ह्याला कारण दरम्यानच्या काळात पृथ्वी बऱ्यापैकी थंड झाली होती आणि सागरात वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. तर आता म्हणजे महासागरांचा जन्म तर आपण बघितला
म्हणजे सागरी प्रवाह जे आहेत त्यांचंही महत्व जाणून घ्यायला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे बऱ्याच ठिकाणी जीवसृष्टी पसरली. आता बरं, हे सागराची पातळी एकसारखी नव्हती, ती मधनच खाली जायची, मधनच जमिनीवर यायची. त्याला 2-3 कारणं होती. एक तर हिमयुगात सगळं बर्फ पसरलं की सागराची पातळी खाली जायची. ज्या वेळेला पृथ्वीवर पुन्हा हिमयुग नाहीसं व्हायचं त्यावेळी ती सागराची पातळी वरती यायची. ज्याच्याशिवाय, ज्याला टेक्टोनिक मुवमेंट्स म्हणतात, म्हणजे भूखंडांच्या हालचाली, म्हणजे काय होतं की आता त्याचं एक आपण उदाहरण बघू. सुनामी आपल्याकडे 2004ला आली होती. त्यावेळेला काय झालं तर भारताचा काही भाग, म्हणजे भारत आणि अरबी समुद्राचा काही भाग खाली गेला आणि त्याच्यात तुलनेत ब्रह्मदेश म्हणजे म्यानमारचा भाग थोडा उभा राहिला. तर हे जे असतं हे कशामुळे होतं, तर ह्या ज्या प्लेट्स मी सांगितल्या त्यातल्या काही प्लेट्स एकमेकींपासून दूर जातात आणि काही प्लेट्स दुसऱ्या, म्हणजे दूर जाताना त्यांच्या वाटेत जर प्लेट आली तर त्या प्लेटच्या खाली घुसतात आणि त्याला वर उचलतात. तर आपल्याकडे सुनामी आली तेव्हा अशीच घटना घडली आणि म्यानमारचा भाग उचलला गेला आणि भारताचा पूर्व किनारा थोडा 8 ते 12 फूट खाली दबला गेला आणि त्यामुळे आता किनाऱ्यावर संकट आले. तसंच आफ्रिकेत झालं. आफ्रिकेत म्हणजे दक्षिण अमेरिका सरकत चालली होती, ती थांबल्यावर ती थांबली तर पुढचा भाग तिचा थांबला पुढच्या प्लेटला अडकून, म्हणजे पॅसिफिक प्लेटला अडकून, पण मागचा भाग पुढेच जात होता. त्यामुळे अँडीज पर्वतांची निर्मिती झाली. उत्तर अमेरिकेत रॉकीज निर्माण झाले आणि ह्या सगळ्या घडामोडीत उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका जोडली गेली आणि पॅसिफिक महासागराला एक पूर्णपणे, म्हणजे पूर्वी पॅसिफिक आणि अंटार्क्टिक मध्येच मिळायचे, त्याच्या ते आता फक्त दक्षिणेत एकमेकाला मिळतात आणि उत्तरेत. तर तिथे त्यावेळेला अंटार्क्टिका सुद्धा भारत आणि ऑस्ट्रेलियाला जोडलेलं होतं, ते तुटून दक्षिणेकडे गेलं आणि हे सगळं याला शास्त्रीय पुरावे आहेत. कारण त्यावेळेला जी झाडं होती, जे प्राणी होते, त्यांचे अवशेष ज्या वेळेला अंटार्क्टिकावर आणि भारतात, ऑस्ट्रेलियात अशा ठिकाणी सापडले तर त्यांच्यात प्रचंड साम्य होतं. आफ्रिकेतल्या काही काही खनिज आणि आफ्रिकेतल्या काही प्राण्यांचे अवशेष दक्षिण अमेरिकेत सापडले. उत्तर अमेरिकेत युरोपातल्या काही प्राण्यांचे अवशेष सापडले. तर याच्यावरून ते ठरवलं जातं की ही कुठे कुठे चिकटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1910च्या सुमारास वेगनर नावाच्या एका शास्त्रज्ञांनी पृथ्वीचा नकाशा बघितला तेव्हा त्याला असं आढळलं की आफ्रिकेचा पश्चिम किनारा आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा हे एकमेकात फिट बसतात. तसंच भारताचा पश्चिम किनारा, ऑस्ट्रेलियाचा किनाऱ्याचा काही भाग, अंटार्क्टिका, हे सुद्धा एकमेकात बरोबर जिक्सॉ पझल ज्याला म्हणतात की ते तुकडे तुकडे जोडून नकाशा तयार करायचा असतो किंवा काही आकार तयार करायचा असतो, तसे एकमेकात बसतात आणि त्यावरून त्यांनी भूखंड सरकत असली पाहिजे तसा एक निष्कर्ष काढला. पण तो बऱ्याच जणांना मान्य होता की एवढे मोठे भूखंड कसे काय सरकतील आणि कसे काय हलतील. तर सांगायचा जिथे भूखंड सरकतात तिथे होतात आणि जेव्हा एखादा तक्ता दुसऱ्या तक्त्याखाली जातो ते ज्वालामुखी उफाळून येतो. आणि ज्वालामुखीची इतरही काही कारण आहेत, कारण जिथे खालच्या शिलारसाला उकळ्या फुटत असतात तिथेही ज्वालामुखी होतात. त्याच्यावर जेव्हा एखादी भूमी येते तेव्हा त्या भूमीवर ज्वालामुखी होतात. पण तुम्ही जर भारताचा किनारा बघितलात तर भारताचा पश्चिम किनारा हा एक सरळ रेष आहे
आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर खंबातच्या आखातातनं चालत निघालात तर ऑस्ट्रेलियापर्यंत काहीही वाटेत जमीन न येता आपण अंटार्क्टिकात पोहोचू शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावरनं शास्त्रज्ञांनी बरेच निष्कर्ष काढले. त्याच्यात अलीकडच्या काळात काय झालं की आकाशातले जे उपग्रह असतात ते पृथ्वीवर सतत म्हणजे त्याला साईड लुकिंग रडार म्हणतात ते स्लार आणि इतर काही वेगवेगळ्या लहरी हे सोडत असतात आणि पृथ्वीवर त्या ग्रहण करून त्यांचं परावर्तन करता येतं आणि त्यामुळे जमीन किती सरकते हे लक्षात येतं. त्याच्यावरनं आता आपण आफ्रिकेकडे येऊ तर आफ्रिकेची म्हणजे हिंदी महासागराचा जो तक्ता आहे त्याचा काही भाग आफ्रिकेतनं जातो आणि ह्या भागाचं महत्व म्हणजे तिथे एक खचदरी आहे आणि त्याच्या दोन्ही ते स्तरभ्रंशामुळे हे बघा तर हे जे आहे तर ह्याच्यामुळे हा जो ह्याला निर्बळ पातळी असं म्हणतात आणि तिथे भूखंड वेगवेगळी व्हायला सुरुवात होते. तर इथिओपियातनं जाऊन ती अशी एक ज्याला निर्बल प्रतल असं मराठीत म्हणतात त्याला विकर झोन असं इंग्रजीत म्हणतात. तर तिथे ती आफ्रिकेचा खंड इथिओपिया एरिट्रिया आणि एडन पर्यंत ते वेगळं होऊन दूर सरकते आणि त्याची हालचाल ही फार मंद असते. म्हणजे हिमालय सुद्धा अजून तिबेटच्या खाली हिमालय म्हणजे उत्तर भारताचा भाग तिबेटच्या पठारेखाली जातोय आणि हिमालय वर उचलला जातो. मग असं एका विशिष्ट उंचीपर्यंत गेलं की हिमालयात भूकंप होतात आणि कडे कोसळतात. तसंच आफ्रिकेत ही सुद्धा हालचाल साधारणपणे 2 ते 2.5 सेंटीमीटर दरवर्षाला आहे. साधारणपणे 10 लाख ते 25 लाख वर्षांनी तिथे आफ्रिकेचा पूर्व किनारा सरकून दूर होईल आणि रेड सी तांबडा समुद्राच्या आखाताचं पाणी शिरून तिथे एक नवीन समुद्र तयार होईल. पण ही जी जागा आहे ती आपल्या दृष्टीने फार महत्वाची आहे. त्याच्या दोन्ही बाजूला स्तरभ्रंश होऊन 2 बाजू उचलल्या गेलेल्या आहेत आणि उचलल्या गेले तिथे खचत निर्माण झाली. म्हणजे एका बाजूने एक भाग उचलला गेलाय दुसऱ्या बाजूने दुसरा भाग उचलला गेलाय आणि मध्ये जो खड्डा पडलाय तिथे पाणी साठायचं आणि तिथे माणसाचा जन्म हे पहिला होमोसेपियन्स किंवा होमो ऑस्ट्रेलोपिथेकस पासून बाकीची सगळी जी मानवी प्रगती आहे ती त्या भागात झाली आणि त्याचा सगळा इतिहास त्या भागात जपून ठेवलेला आहे. तो ज्वालामुखीच्या राखेत आहे. त्यामुळे त्या भागात अजूनही सतत संशोधन चालू असतं आणि माणसाच्या बाबतीत नवनवे शोध लागत असतात. तर त्यामुळे आफ्रिकेचं काय होणार आपलं काय होणार हे आज आपण विचार करायचं काहीच कारण नाहीये. फक्त आपल्याकडे बघत राहतात. जगभर आता भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्यामुळे कदाचित प्लेटची टप्प्यांच्या हालचाली जोरात सुरू झाल्या असाव्यात असं बऱ्याच जणांना वाटतं. आणि हे जे ज्या वेगवेगळ्या उल्का येतात त्यांनी पाणी आणलं नाही आणि धूमकेतूंनी पाणी आणलं एवढं आपण लक्षात ठेवलं तर आपल्या दृष्टीने फार महत्वाचं. आणि त्या दृष्टीने धूमकेतू हे त्याला आपण शेल्ड नक्षत्र म्हणतो कारण आपण त्या धूमकेतूला शेल्डी म्हणतो. इंग्रजीत त्याला त्याचा शेपूट म्हणतात टेल ऑफ द कॉमेट. आपण त्याला धूमकेतूची शेंडी म्हणतो. तर ह्याच्या वेगवेगळे नमुने आणतात आणि त्यावरून पृथ्वीवरचं पाणी
आपण अनेक ठिकाणी एलियन शोधत असतो, पण पृथ्वीवरचं पाणी हे सुद्धा परग्रहावरून आलेलं आहे. ते आपलं पाणी नाहीये, ते एलियनच आहे, ठेवायला पाहिजे. आणि आपण विचार केला पाहिजे, माझ्या इंटरनेट कनेक्शनला गडबड झाली तर मी चालेल का? हो सर. आणि मला इथे सारखं इंटरनेट कनेक्शन वीक असं येतंय. हो येत आहे, पण तुमचा आवाज येतोय सर तसा. थोडा हळू येतोय पण येतोय. तुम्हाला ऐकू येते का सर मी बोलते ते? हो येते. हा कुणाला प्रश्न विचारायचा हो असतो? चालेल. आता आपण प्रश्न घेऊया, कारण मध्येच तसं थांबण्यापेक्षा आपण प्रश्न घेऊया. कोणाला प्रश्न विचारायचे असेल त्यांनी हँड रेज करा किंवा विचारा. आपण व्ह्यू बदलूया. हॅलो, आवाज ऐकू येतोय माझा? तुम्हाला कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो मॅम. स्मिता, हा स्मिता, जे तुम्ही प्रश्न विचारा. मी तुमचा व्हिडिओ ऑन करून प्रश्न विचारा किंवा नसेल व्हिडिओ ऑन होत तर तसा विचारा. ओके मॅम, मला एक क्वेश्चन विचारायचा होता. सर म्हटले ना की ते प्लेट्स ना अशा बाजूला सरकत होते एका भागापासून दुसऱ्या भागाकडे, तर त्या तेव्हा सरकत होत्या का सरकत होत्या आणि आता का सरकत नाही? आता पण तर ते नेचरनुसारच होईल ना. नाही नाही, अजूनही सरकत आहेत, त्याच्यामुळेच तर कंपाचे धक्के जाणवतात. आणि त्या मी दाखवलं त्याप्रमाणे आफ्रिकेची प्लेट पासून हिंदी महासागरची प्लेट सरकते आणि ती भारताला ढकलते, आणि त्यामुळे भारत उत्तरेकडे आणि म्हणजे उत्तरेकडे जसा ढकलला जातो तसं थोडासा पश्चिमेकडे ढकलला जातो. आणि आफ्रिका खंडचा काही भाग हा भारताकडे खेचला जातो. तिकडे तुम्ही बघितलं असेल तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावर, पश्चिम किनाऱ्यावर सध्या ज्वालामुखीच्या ला पामा बेटावर प्रचंड उद्रेक होत आहेत. ते सुद्धा प्लेट टेक्टॉनिकच एक दृश्य स्वरूप आहे. अँडीज पर्वतात आता सगळीकडेच, म्हणजे हवाई बेटात, अँडीज पर्वताच्या पूर्व किनाऱ्याला सगळीकडेच ज्वालामुखीचे उद्रेक व्हायला लागले आणि उत्तर अमेरिकेत सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवायला लागले. तर हे सगळं प्लेट टेक्टॉनिकचाच भाग आहे. फिलिपिन्स मध्ये सुद्धा भूकंप, हे ज्वालामुखीचे उद्रेक सुरू आहे. धन्यवाद सर. मुकुंद सर, तुम्हाला प्रश्न विचारायचे तुम्ही प्रश्न विचारा. एक मिनिट, तुम्ही म्यूट असाल तर एक मिनिट. तुमचा आवाज येत नाहीये. मुकुंद सर, तुमचा आवाज येत नाहीये. मुकुंद सर, तुमचा आवाज येत नाहीये. तुम्हाला तिथे तुम्ही म्यूट नाहीये का, पण तरी तुमचा आवाज येत नाहीये. बघा जरा तिकडे काही कनेक्शन
प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न चॅटवर विचारू शकता. तो मी सरांना विचारते. चॅटवर लिहिलत ना तर मी विचारते. ठीक आहे. ओके. तोवर कोणाला काही विचारायचंय का प्रश्न? तर आपण तो घेऊया प्रश्न. हॅलो. हा रेखा जोशी, तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही विचारा. मला एक प्रश्न असा विचारायचा की जे आता पृथ्वीवरती जमिनीचे भूभाग दिसतात ना, तर तुमचा आवाज जरा मोठा कराल का? हा, आता येतोय का? हा, बोला तुम्ही. तर जमिनी म्हणजे पृथ्वीवरती जे जमिनीचे भूभाग आपल्याला जे दिसतात ना, जशी समुद्राला खोली असते, तर हे जे भूभाग आहेत जसे ते भूभाग खाली म्हणजे जसं खाली काय त्यांच्या भूभागाच्या खाली 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 अशी जमीनच असेल की कसं, म्हणजे काय असू शकेल त्याच्या खाली, का त्याच्या खाली आणि त्या प्लेट्स असतील आणि किंवा असं काही असेल का? असं एक नाही, हे सगळं जे भूकवच आहे ते 16 किलोमीटर पासून 60 किलोमीटर पर्यंत रुंदीचं आहे. ते काही ठिकाणी कमी रुंदीचं आहे, काही जास्त रुंदीचं. सरासरी 4 किलोमीटर. आणि ज्यावेळी भूगर्भाच्या वरचा भाग म्हणजे ज्याला मॅन्टल असं म्हणतात, तर त्याच्यात काही हालचाली होतात आणि तो शिलारस त्याच्यावरचा दाब दूर होतो आणि तेव्हा तो प्रचंड तापमानाने आणि वेगाने वरच्या भूकवचाच्या तळाला असलेल्या भेगातून शिरतो आणि त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा भूकंपाचे धक्के जाणवतात. काही वेळेला म्हणजे मगाशी मी टेक्टॉनिक म्हणतात, त्याला मराठीत भूविवर्तनी म्हणतात, त्या हालचाली झाल्या की काही वेळेला स्तरभ्रंश होतो. म्हणजे दोन दगडांचे प्रतल म्हणजे प्लेन्स एकमेका सापेक्ष खालीवर सरकतात, त्यावेळेला भूकंप होतात. आता ते भूकंपाची खोली किती आहे, त्या म्हणजे भूकंप केंद्राची खोली किती आहे त्याच्यावरून आपण म्हणजे शास्त्रज्ञ मंडळी त्याचा अंदाज लावतात की हा भूकंप ज्वालामुखीजन्य आहे. ज्वालामुखीजन्य भूकंप जे असतात ना, ते हळूहळू 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 वाढत जातात आणि ज्वालामुखीचा उद्रेक झाला की ते हळूहळू कमी होत होत शांत होतं. पण भूविवर्तनी प्रक्रियांचं तसं नसतं. हे भुजला झालेला भूकंप असेल किंवा ज्याला आपल्या भारताच्या पश्चिमेला, भारताच्या पूर्वेला जो अंदमानच्या उत्तरेला जो प्रचंड मोठा भूकंपाचा 8.2 एवढा धक्का बसला, तो ह्या भूविवर्तनीय हालचालीमुळे होता आणि तिथे फार मोठा स्तरभ्रंश झाला, ज्याला इंग्रजीत फॉल्ट म्हणतात. तर ते जे आहे सगळं, तर हे सगळं भूकवचा खाली शिलारसाच्या हालचाली, त्याला वरती यायला मिळणारी फूट, म्हणजे ती फूट सुद्धा अशी बऱ्यापैकी 5-10 किलोमीटर रुंद असते. पण त्यातनं एकदा तो शिरला की तो त्याच्यावरचा दाब कमी झाल्यामुळे तो वेगाने वर 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 यायला लागतो. मग आपल्याला भूकंपाचे धक्के जाणवायला लागतात. तर तो वर येताना अधनमधनं थांबतो, ते भूकंपाचे धक्के थांबतात. आता आपल्याला वाटेल तो थोडा वेळ थांबतो, पण ते भूशास्त्रीय कालमापनात हे थांबणं 200, 250, 500 वर्ष सुद्धा असू शकतो. कारण 4.5 अब्ज वर्षात 200-500 वर्ष म्हणजे अगदी नगण्य कालावधी. आपल्याला मात्र ते म्हणजे आपलं आयुष्यच सरासरी 70 वर्षाचं असल्यामुळं आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, फार लवकर लवकर भूकंप होतो. पण तसं ते नसतं. एकदा भूकंपाचे धक्के सुरू झाले की ते धक्के होत राहतात आणि नंतर ते थांबतात आणि बराच वेळ तो प्रकार सुप्त असतो.
आता सुद्धा बघा काही सुप्त ज्वालामुखी अचानक जागृत व्हायला लागले, तर तिथे काहीतरी हालचाल चालू असणार खाली, भूकवचाच्या खाली. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता मुकुंद सर तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारा. हा, येतोय मग माझा आवाज? हो, येतोय येतोय. हा, चालेल. हा, तर जेव्हा पॅन्जियाला क्रॅक्स जात होते थंड होण्याच्या प्रक्रियेमध्ये, तर ते जे सॉलिड तुकडे जे आहेत वेगवेगळे थोडेसे त्या म्हणजे भेगा पडल्यानंतर पृथ्वीच्या परिभ्रमण गतीमुळे सुद्धा ते एकमेकापासून दूर गेले जाण्याची शक्यता आहे असं वाटतं. याच्या बाबतीत काय मत आहे आपलं? ते पृथ्वीच्या परिभ्रमण प्रत्यक्षात काय होतं माहिती का, ह्या प्लेट टेक्टॉनिकमुळे म्हणजे जेव्हा हे भूकंपाचे तक्ते सरकतात त्याचा पृथ्वीच्या भ्रमणावर थोडासा परिणाम होतो. पृथ्वीच्या भ्रमणाचा त्याच्यावर काहीच, पृथ्वीच्या भ्रमणाचा ज्याला कोरियालिस इफेक्ट म्हणतात तो पाण्यावर दिसतो. शिला रसावर होईल असं अगदी तो अत्यल्प असणार, म्हणजे त्याचं काही ते महत्वाचं कारण नाही. पण खालनं येणारे जे शिलारसाचे काय म्हणत त्याला उमाळे होते, त्याच्यामुळे ते जास्त वेगाने सरकतात. कारण एकदा प्रचंड दाबाखाली असलेल्या शिलारसावरचा दाब कमी झाला की तो वेगाने वर यायला लागतो. तो वेग म्हणजे आपल्या दृष्टीने तो कदाचित वेग नसेल, पण त्याच्या दृष्टीने तो प्रचंड वेग असतो. म्हणजे वर्षाला 10 सेंटीमीटर, वर्षाला 15 सेंटीमीटर हा खूप वेग झाला. आणि तो असा वर आला की काही वेळेला त्या भेगा अगदी बारीक असल्या तर फक्त त्या शिलारसात जे पाणी होतं ते किंवा त्या भूकवचाच्या स्तरात जे पाणी होतं ते त्यातनं त्या भेगातनं वर यायला लागतं. आणि मग ते आपल्या इथे उन्हाळी आहेत बघा बऱ्याच ठिकाणी, तर अशा ठिकाणी ते पाणी असं येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये तर ते प्रचंड वेगाने आणि खूप तापमानच आहे. तर तिथे परवा तुम्हाला माहिती मिळाली त्यानुसार तिथे एका माणसाचं कुत्रं त्यात गेलं आणि त्याला पकडायला तो माणूस गेला आणि ते हायड्रोजन म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड असल्यामुळं ते सगळे विरघळून गेले त्याच्यात. त्या मानाने आपण सुखी अवतारपूरजवळ आहेत, नंतर अरवली नावाचं गाव आहे कोकणात, मला वाटतं खांडेकरांचं गाव आहे. तिथे गरम पाण्याचे झरे आहेत. मुंबईला वज्रेश्वर येईल तर तो नदीच्या पात्रात पंजाबात आहेत बऱ्याच. मात्र करून घेता येईल त्या पाण्याच्या वाफेचा आणि त्यातनं म्हणजे आयती गरम वाफ मिळतो त्याचा वापर करून बऱ्याच गोष्टी करता येणं शक्य. आणि पर्वत रांगा ज्या तयार झाल्या त्याच्या बाबतीत सुद्धा एक की जसं उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आहे, दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आहे, पश्चिम किनाऱ्यावर सॉरी, आणि ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर खूप मोठी संबंध खंडाच्या, तर त्याच्या बाबतीतच काही असं नाही. तुम्हाला एक सांगतो, काही पर्वतरांगा ज्या आहेत म्हणजे आता सह्याद्रीला आपण पर्वत म्हणतो पण तो आल्प्स किंवा हिमालयाच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. आणि दुसरं म्हणजे हे दख्खनचं पठार जे होतं ते पूर्वी सपाट होते ज्यावेळेला लावा उतला गेला ते. त्याच्यानंतर त्याच्यावर सतत पाऊस पडून क्षरण होऊन 6.5 कोटी वर्ष पाऊस पडतोय त्याच्यावर. 5.5 कोटी वर्ष तर नक्कीच पडतोय. आणि त्या पावसात कधी ज्वालामुखीचे उद्रेक झाल्यावर, आता क्राकाटोआचा ज्या वेळेला उद्रेक झाला त्यावेळेस 6 दिवस आकाशात सगळी ज्वालामुखीची धूळ होती. महाराष्ट्रात एका ठिकाणी बोरी नावाच्या काहीतरी 7 लाख वर्षापूर्वीची इंडोनेशियातल्या भूकंपाची राखीण पडली. तर अशा ज्या हे असतात त्याच्यावर पावसाचं पाणी पडलं की ते क्षरण अधिक वेगाने होतं आणि मग त्यातनं दऱ्या खोऱ्या निर्माण होतात आणि त्यामुळे त्याला आकार येतो. पण बऱ्याच भूखंडांच्या टोकाला ज्या भारतात एक तर काय पश्चिम किनारा वर उचलला गेलाय आणि
अरबी समुद्राचा काही भाग खाली लुटला गेलाय. त्या अर्थात म्हणजे एकमेकासापेक्ष आहे. पण त्यामुळे काय होतं की जो असा की उचलला एक बाजू अगदी कापल्यासारखी सरळ असते आणि त्याच्यावर पाऊस पडून ज्या डोंगर रांगा होतात त्याला त्या भागातले लोक पर्वत म्हणतात. आपल्याला जरा थोडी अतिशयोक्ती करायची सवय आहे. एक मोठी नदी दिसली की त्याला सागर म्हणायचं. आपली धरणांच्या मागे सगळे सागरच आहे. तर जिथे खंड थांबलं आणि मागच्या जमिनीने जोर दिला तर तिथे त्या पर्वता विवर्तनी पर्वत म्हणतात. आणि त्यांना म्हणजे भूविवर्तनी पर्वतरांगा म्हणतात. त्याच्यात घडीचे म्हणजे सरांना हिमालयातल्या काही भागांमध्ये, बऱ्याचशा भागांमध्ये एकदम उंचीवर सुद्धा जसं नदीच्या तळाशी गोटे असतात घासून गुळगुळीत झालेले, तसे गोटे पण सापडतात. आणि खूप त्या मानाने हिमालयाचा भूभाग खूप ठिसूळ आहे. याबद्दलचं मत. तर तुम्हाला एक माहिती नसेल पण नेपाळी लोक एव्हरेस्टला सागर माथा असं म्हणतात. कारण तो सागराचा तळ उचलला गेला आणि तिथे जीवावशेष सापडतात. म्हणजे ते शंख शिंपले ते अर्थात तिथे जे शंख शिंपले आहेत ते तुम्हाला काही ठिकाणी बघायला मिळतील. साधारणपणे बैलगाडीच्या चाका एवढे गोगलगाईचे शंख तिथे आहेत. ते जर काळ्या दगडाचे असले तर त्याला आपण शंकराचं प्रतीक मानतो. आणि काही ठिकाणी जिथे अरुंद सागर होता आणि तो उचलला गेला तिथे दगडी मीठ सापडतं. पाकिस्तानातलं सॉल्ट रेंज हे पाकिस्तानातलं सर्वात मोठं एक्सपोर्ट मटेरियल आहे. त्याला आपण सैंधव म्हणतो किंवा मराठीत शेंदलोण आणि पादिलोण म्हणतात. तर ते पाकिस्तानला बऱ्यापैकी परकीय चलन मिळून देतं आणि आपल्याकडे क्वचित कधीतरी सापडतं. कारण आपल्याकडचा जो म्हणजे टेथिस नावाचा जो समुद्र होता तो बऱ्यापैकी खोल होता, पण तो तिकडच्या भागात काराकोरम वगैरेच्या भागात तो उथळ होता. त्यामुळे तिकडे सॉल्ट रेंज आहे, आपल्याकडे नाही. धन्यवाद सर. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण क्रमाने घेऊया का सर? हो चालेल चालेल चालेल. अद्वैत कुलकर्णी. नमस्कार, मी गणेश कुलकर्णी. माझ्या मुलाच्या झूमवरून लॉग इन केलंय. हा, तर माझे 1-2 क्वेश्चन होते. तर पहिला क्वेश्चन आहे की आपले जी अर्थची जी कोर आहे, जी अजून आपण म्हणतो की 5000 डिग्री टेम्परेचर वगैरे आहे आणि ती साधारण 4.5 अब्ज वर्ष जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून ती आहे तशीच आहे. आणि मंगळ किंवा चंद्र बाकी या ग्रहांच्या कोर थंड झाल्या. तर माझा पहिला प्रश्न असा की ती अजून पण कशी काय आहे शाबूत, आणि मे बी इन द फ्युचर ती थंड केव्हा होईल? आपण काय साधारणपणे तुम्हाला घाई नसली तर 10 अब्ज वर्ष थांबा. अच्छा अच्छा. म्हणजे साधारणपणे 5 अब्ज वर्षांनी ते हळूहळू थंड होईल. त्यावेळेला सूर्यही मोठा होईल आणि पृथ्वीला कदाचित गिळून टाकेल. आणि मंगळ आणि चंद्र तर काय, चंद्र पृथ्वीचा तुकडा आहे आणि त्याचा काही प्रश्न नाही. त्याला त्याच्या कोर बद्दल बरेच वेगवेगळी माहिती येते. पण मंगळाचं काय झालं, मंगळ पृथ्वीसारखंच होतं आणि तो त्याच्यावर पूर्वी पाणी सुद्धा असावं आणि ते अजूनही असेल असं लोक म्हणतात. पण का आपण जो म्हणजे पृथ्वीवर राहणारे आपण हे अत्यंत नशीबवान लोक आहोत. म्हणजे
अंधश्रद्धावाले या शब्दाला ऑब्जेक्शन घेतील, पण खरोखरच तशी योगायोग असा आहे की पृथ्वी अशा ठिकाणी आहे की जिथे सूर्याचं तापमान, हे सूर्याचे किरण येतात त्यामुळे येणारं तापमान हे अतिशय आदर्श आहे. जिथे पाणी राहतं जमिनीवर, आणि तुम्ही पाण्याची एक गंमत बघा, 0 अंशाला ते गोठतं आणि 100 अंशाला ते उकळत ठेवलं तर काही काळाने ते नाहीस होतं. पण दरम्यानच्या काळात त्याची थोडी वाफ होत असते, थोडी ते सगळीकडे हिंडत असतं, आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे पृथ्वीवरचे सर्वच प्राणी, वनस्पती, सर्व जीव त्या पाण्यामुळे निर्माण झाले. तर ही जी रेंज आहे 0 डिग्री ते 100 डिग्री, ही फार महत्वाची आहे. दुसरं म्हणजे काय होतं की ह्या पाण्यात तापमान बदलाप्रमाणे प्रवाह निर्माण होतो. म्हणजे अमेरिकेत उत्तर भागात गल्फ स्ट्रीम आहे, इकडे एल निनो तर आपण दरवर्षी ऐकतोच. त्याच्यानंतर हिंदी महासागरात एक सागरी प्रवाह आहे. त्याचा फायदा घेऊन अरब प्रवासी हिंदुस्थान आणि त्यांचा शब्द आहे हा हिंदुस्थान आणि पूर्व आफ्रिकेतला व्यापार साध्य करायचे. पूर्व आफ्रिकेतनं ते मान्सून सुरू झाला की त्याच्या बरोबर ते जे वारं ढग ढकलतं तसंच ते जहाजही ढकलायचं आणि ते भारताच्या किनाऱ्याला यायचे. तर हे जे सगळं आहे ते काही वर्ष, 3-4 काही वर्ष चालू राहील. साधारणपणे हळूहळू मग पृथ्वी थंड व्हायला लागेल, पृथ्वी सूर्यापासून दूर ढकलली जायला लागेल, आणि पुढे काय होईल याच्यात शास्त्रज्ञांच्या गटात 2 आहेत की ते पूर्ण दूर ढकलली जाईल किंवा सूर्य तिला गिळून टाकेल. तर काय होईल ते बघायला आपण काय असणार नाही, तर आपण शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवूया. आणि आपली कोर अजून पण कशी काय ऍक्टिव्ह आहे, म्हणजे ती काय थंड का नाही झाली? 6000 डिग्री सेल्सिअस थंड व्हायला, तर ती काय त्याला प्रोटेक्टेड आहे, म्हणजे वरती एवढं मोठं भूकवच आहे आणि ते फिरता येते, त्यामुळे ते, आणि तिथे त्याच्यामुळे चुंबकत्व निर्माण होतं. त्यामुळे पुन्हा ती बरं, ती जी उष्णता आहे ती बाहेर जायला काय फारसा वाव नाहीये ना, कुठे जाणार त्याला. जर म्हणजे तुम्ही गरम पाणी जर तुम्ही म्हणजे थर्मासमध्ये जसं असतं, चहा गरम राहतो कारण त्याच्या उष्णतेला बाहेर जायला वावच ठेवलेलं नसतं, तसंच आहे ते. आणि जर त्या उष्णतेला बाहेर पडायला वाव मिळाला तर मग समजा ती वर आली तर ती पृथ्वी थंड होईल. आपण मुख्य म्हणजे त्याला जर वारं लागणे इतकं जर ते आपल्या पृथ्वीला भेगा पडल्या तर ते आपण त्या बघायला शिल्लक राहणार नाही, कारण प्रचंड मोठे ज्वालामुखी, भूकंप अत्यंत अल्पावधीत होतील. तरी साधारणपणे 2-4 लाख वर्ष लागतात या गोष्टीला. 4 लाख वर्षांनंतर बघा काय. ओके ओके. आणि एक शेवटचा प्रश्न माझा, हे जे आपले बाकीचे जे ग्रह आहेत किंवा मग ऍस्ट्रॉइड वगैरे आहेत, तर एखाद्या ग्रहाला किंवा एखाद्या पिंडाला कोर असण्यासाठी तशी काही मिनिमम लिमिट आहे का, की त्याची त्रिज्या आहे साधारणतः 200 किलोमीटर किंवा 1000 किलोमीटर असली पाहिजे तर त्याच्यामध्ये कोर असू शकेल, तर असं काही आहे का? मंगळ आणि पृथ्वी हे त्याचं स्टँडर्ड आहे. अच्छा. आता म्हणजे आता शुक्रावर काय हे आता हळूहळू कळायला लागलं, पण शुक्रावर जमीन असेलच असं नाही. त्याच्या पुढचे ग्रह तर सगळे वायूचेच ग्रह आहेत. नेपच्यून आणि काही जे उपग्रह आहेत गुरुचे आणि शनीचे, त्याच्यावर पाणी असेल पण ते बर्फ स्वरूपात आहे. त्याच्या पलीकडे काय झालं की आपली जी यानं गेली ती त्याला स्पर्श करून गेली, त्यामुळे त्याचा एकतर तिकडून माहिती यायला वेळ लागते. आणि आता सध्या काय झालंय माहितीये का, इतकी प्रचंड माहिती गोळा झाली की त्याचं
पुढची 2-4 हजार वर्ष त्याचं पृथक्करण करत बसलो तरी ती सगळी माहितीतनं जे काय, त्यामुळेच दरवेळेला कोणीतरी काहीतरी जाहीर करतं आणि थोड्या दिवसांनी त्याला त्याच्या विरोधी मत दुसरा कोणतरी शास्त्रज्ञ करतो. इतकी मोठी प्रचंड माहिती आहे तिचं, ते ती ज्याला इंग्रजीत कोलेट म्हणतात, म्हणजे त्याची सुसंगती लावून त्यातनं निष्कर्ष काढायला फार वर्ष लागतात. ओके ओके. कारण माझा क्वेश्चन ह्याच्यासाठी होता, कारण आपण बघितलं तर आयोला पण ऍक्टिव्ह कोर आहे, पण बाकीचे गॅनिमिडीला आहे, बरेच हा, आहे. हा, तर त्याचं तसं काही मिनिमम लिमिट वगैरे असेल का? नाही, सूर्यापासून जसं लांब जात राहावं ना तसं ते त्याला गोलाकार येत जातो. त्याच्यावर पाणी, कारण त्या भागात इतकी थंडी असते की जिथे त्याच्यावर धूमकेतू आपटतात त्याचं लगेच बर्फ होतं. ठीक आहे, चालेल. ओके. धन्यवाद सर. आता अभिजित पाटील यांचा प्रश्न आहे की भविष्यात समुद्र कुठे कुठे निर्माण होतील जिथं आता जमीन आहे. तर तसं बघायला गेलं ना तर भूज ते भारताचा पश्चिम किनारा, म्हणजे साधारणपणे विशाखापट्टणम अशी जर तुम्ही रेष मारली तर दक्षिण भारत उत्तर भारतापासून वेगळा होईल आणि तिथे समुद्र तयार होईल. ऑस्ट्रेलियात कदाचित अशीच घडामोड, चीनमध्ये असं होऊ शकतं, बऱ्याच ठिकाणी होऊ शकतं. तर ह्याला इतका मोठा काळ लागणार की आपण काही चिंता करायचं कारण नाही. आता एक शेवटचा प्रश्न सर, की आता जे वाळवंटाचे भाग आहेत तिथे पूर्वी समुद्र होते असं म्हटलं जातं, त्याबद्दल काही माहिती द्याल का? आणि असं प्रियम यांनी विचारलंय. आणि आणखी एक नंतर सर घेऊया की नंदकिशोर, डॉक्टर नंदकिशोर सर आहेत, त्यांचा काही प्रश्न आहे तो नंतर घेऊया, पण हा एक प्रश्न आहे. वाळवंट बरीचशी अलीकडे तयार झाली. सहारा असेल, साधारणपणे कर्कवृत्तावर तुम्ही बघितलं तर खूप वाळवंट आहे. ऑस्ट्रेलियात वाळवंट आहे. तर हे अगदी म्हणजे त्या मानाने अलीकडच्या घटना. आता सहारात सुद्धा पूर्वीचे जीवावशेष सापडतात, ह्याचे वनस्पतींचे परागकण सापडतात, वनस्पतींचे अवशेष सापडतात, सौदी अरेबियात सापडतात, ऑस्ट्रेलियात सापडतात. ती अलीकडची ती घटना आहे आणि त्याला वेगवेगळी कारणं आहेत की कुठे पाऊस कमी झाला, कुठे सूर्य म्हणजे तिथं पाणी आटलं गेलं. आता सहाराचा काही भाग आता समुद्र सपाटीपेक्षा खाली, पण तिथलं पाणी सगळं नाहीसं झाल्यामुळे तो शुष्क झाला आणि तिथे वाळूचे ढीग तयार झाले. तसं अमेरिकेत सुद्धा वाळवंट आहे, अटाकामा डेझर्ट ज्याला म्हणतात, तिथे सुद्धा बऱ्याच प्राण्यांचे अवशेष, विशेषतः डायनोसॉरचे अवशेष सापडतात. तर ह्या सगळ्या गेल्या 2-5 कोटी वर्षातल्या घटना आहेत. तिथे पूर्वी जीवसृष्टी होती. गोबीच्या डेझर्टमध्ये तर डायनोसॉर्सचा प्रचंड साठा आहे. आणि वाळवंटाची आपली व्याख्या आहे ती म्हणजे वाळूचा सागर हे ती चुकीची आहे. जिथे वातावरण अतिशय शुष्क असतं आणि जिथे सरासरीने वर्षाला 2 इंचापेक्षा कमी पाऊस पडतो त्या भागाला वाळवंट. धन्यवाद सर. आता डॉक्टर नंदकिशोर सर तुम्ही प्रश्न विचारा. हा आपला शेवटचा प्रश्न असेल आणि त्याच्यानंतर मग ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी विज्ञान गप्पावर प्रश्न विचारू शकता, पण फोन मात्र सरांना लगेच करू नका. विचारा नंदकिशोर सर, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. सर आपण उत्तर दिलेलं आहे तसं गुजरातच्या मधून की समुद्र किंवा भारत हा विभागला जाईल या संदर्भात. दुसरा प्रश्न असा होता सर की जर पृथ्वी एक्सपांड होते आणि त्याच्यामुळे हे खंड एकमेकांपासून दूर होत असतील तर मग तुम्ही म्हणतायत की काही वर्षांनंतर ते परत कूल डाऊन होईल, तर मग आकुंचन झाल्यामुळे उलट हे खंड परत परत जवळ येऊ शकतात का भविष्य काळात? असं नाही, पृथ्वी एक्सपांडही होत नाही आणि आकुंचनही पावत नाही, म्हणजे त्याचा ठोस पुरावा मिळालेला नाही.
मग हे तर खंड एकमेकांपासून दूर कशामुळे गेले? खंड दूर होतात. मी सुरुवातीलाच सांगितलं ना, खाली भूकवचाला खालच्या बाजूला जर कुठे भेग असेल आणि त्यातनं जर जोरात शिलारस वर यायला लागला तर त्याच्या जोराने, तसंच ज्याला हॉटस्पॉट्स असं म्हणतात, मग फ्ल्यू असं म्हणतात, म्हणजे शिलारसाचा फुलोरा, त्याच्यावरती जेव्हा जमीन येते तेव्हा ती फाटते आणि ती एकमेकापासून दूर सरकते. धन्यवाद सर. पृथ्वीच्या ह्याच्याशी प्रसारण किंवा आकुंचनाशी काय संबंध आहे? धन्यवाद सर. महासागरा विषयच इतका मोठा आहे आणि सरांनी तो इतका रंजक रीतीने सांगितलाय. सर तुमचे खूप खूप आभार. आणि आपण सगळे आलात याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे आभार. ज्यांना आणखी प्रश्न विचारायची इच्छा असेल त्यांनी विज्ञान गप्पावर प्रश्न विचारा. विज्ञान गप्पा या ग्रुपवर तुम्ही नसाल तर तिकडे तुम्ही तुमचा नंबर देऊ शकता चॅटवर, आणि जो व्हॉट्सअप नंबर आहे तुमचा तर तुम्हाला ऍड केलं जाईल, तिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.